त्यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक यांच्या घरी आता पोलीस पोहोचलेले आणि चौकशी करतात. खरं तर समन्स आधी बजावलं होतं. आपण कशा पद्धतीने बोलताय? नाही, मुळातच तो सगळा प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. माध्यमाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. यामध्ये एवढं मोठं षडयंत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं एखाद्याचा राजकीय किती द्वेष करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे यांनी आजपर्यंत अशा अनेक पॉलिटिकल नेत्यांना संपवण्याचं काम केलं, अनेक नवीन नेतृत्व संपवण्याचं काम केलं. आणि माझ्याही पाठी गेल्या 17 वर्षापासून हा संघर्ष होता आणि याचा आता अगदी कळस गाठला होता यावेळी जेव्हा मंत्रिपदाची माझी शपथ झाली आणि मी काम चालू केल्यावर. त्याचा परिणाम आपण बघितला असेल की काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता. आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आयुष्यभर ज्या शकुनी मामाचं काम केलं, आता परिस्थिती उलटी झालेली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. अनेक त्यांचं मोबाईलवर झालेलं जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते समोर आलं आहे. अनेक गोष्टी त्यातून समोर आल्या आहेत. षडयंत्र समोर आले, कशा पद्धतीनं प्लॅन होता हे समोर आलेलं आहे. पैसे कोणाकडे पाठवा हे आलेलं आहे, पैसे कोणी द्यायचे हे आलेलं आहे. आणि या तपासाच्या अनुषंगानं पोलीस त्यांच्या घरी गेले असतील आणि तपास करतील. खरं संजय राऊत जे सकाळी बोलतात त्याच्यावरती दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा होते, संपादकीय तर त्याच्यावरती चर्चा होते, त्यांचं पुस्तक येत आहे त्यावरची आता चर्चा होते. पण वेगवेगळे दावे केलेत. अमित शहांना मदत केली बाळासाहेब ठाकरे. संजय राऊतच्या बद्दल आपण अधिकचं काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण आपण सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यामुळे त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही आणि पुस्तकही कोण गांभीर्याने घेणार नाही. नरेंद्र मोदींबद्दल देखील ते म्हणालेले आहेत की शरद पवारांनी नरेंद्र मोदींना मदत केली, गोधरामध्ये त्यांना अटक होणार होती, मात्र शरद पवारांनी ती अटक थांबवली, अशा पद्धतीचं विधान आहे. आता कुणी कुणाची अटक थांबवली हे एकदा उद्धव ठाकरे साहेबांना जाऊन विचारा. याच्यापेक्षा अधिकचं मला काय बोलायचं नाही. भाऊ, खरं तर काल तुम्ही तलाव काय कसा हा सगळा संघर्ष होता काय? नाही, मानखटाव हा महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी भाग होता आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं आत्तापर्यंतचे राज्यकर्ते म्हणत होते. पण मी 2009 साली आमदार झालो आणि तेव्हापासून जो पाण्याचा संघर्ष उभा राहिला. आज आपण बघताय की उरमोडीचं काम कंप्लीट झालं, ती योजना आली, 1000 एकर क्षेत्र ओलिताखाली आलं. झे कटापूरचं काम आता जवळजवळ पूर्णत्वाला गेले आणि त्यातून जवळजवळ 22 किलोमीटरचा बोगदा काढून आम्ही कृष्णेचं पाणी आम्ही मानगंगेमध्ये आणलं आणि ते पाणी लिफ्ट करून आज आम्ही त्या भागातल्या गावागावामध्ये पोचवतोय. त्यातला एक टप्पा होता की आम्ही रानन तलावामध्ये काल पाणी सोडलं आणि आपण सगळ्यांनी ते चित्र बघितलं असेल की म्हणजे आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. अजूनही लोकांना आपण स्वप्नात असल्यासारखं वाटतं, कारण या लोकांना कायम सातत्यानं दुष्काळी ठेवून तुम्हाला कधीच पाणी मिळणार नाही अशी ठासून त्यांच्या मनामध्ये भरलेलं होतं. पण आज पाणी आलं आहे, जनता खूप आनंदी आहे आणि मलाही याचा आनंद आहे की मी माझ्या लोकांना दिलेला शब्द, माझ्या मातीची तहान भागवण्याचं काम माझ्या हातून होतं, याचा मला आनंद आहे. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी प्रचंड मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी केली, त्यांना या माध्यमातून धन्यवाद आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.